श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नामस्मरण का करावं, नामस्मरण म्हणजे काय, नामस्मरण करण्याचे फायदे बघणार आहोत। तर नामस्मरण ही खूप उच्च कोटीची सेवा आहे। त्या सेवेमध्ये खूप मोठी ताकद आहे आणि ह्या सेवेला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही। नामस्मरण तुम्ही केव्हाही, कोठेही आणि कधीही करू शकता। म्हणजे अगदी चालतानी, बोलतानी, झोपतानी, जेवतानी किंवा स्वयंपाक करताना सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता। आता मला सांगा की आपण जेव्हा स्वयंपाक करतो तर तेव्हा आपलं कसं असतं बायकांचं की डोक्यामध्ये बाकीचेच विचार चालू असतात आणि आपल्याला ते कळत नाही, पण आपण जो विचार करतो तो स्वयंपाकामध्ये उतरतो। आणि ह्याच्या उलट जेव्हा तुम्ही नामस्मरण करता करता स्वयंपाक कराल तर तो स्वयंपाक हा स्वयंपाक राहत नाही, तर तो स्वयंपाक हा प्रसाद बनतो। आणि असा प्रसाद जेव्हा आपण दररोज जेव्हा आपण खाणार तर त्याचे किती फायदे होतील। आता आपण नामस्मरण म्हणजे काय हे बघू। नामस्मरण म्हणजे नामाचं स्मरण करणे, स्वामींना त्यांच्या नावाने हाक मारणे, स्वामींची आठवण काढणे म्हणजे नामस्मरण। आता हे बघा की जेव्हा आपला एखादा मित्र किंवा आपलं कोणी ओळखीचं गर्दीमध्ये असेल तेव्हा आपण काय करतो की त्याला त्याच्या नावाने हाक मारतो, त्याला आवाज देतो, तर तो काय करतो मागे वळून बघतो, तर त्याचं लक्ष आपल्याकडे जातं। तर सेम आहे, जेव्हा तुम्ही स्वामींचं स्मरण कराल, स्वामींना हाक माराल तर स्वामींचं सुद्धा त्यांच्या भक्ताकडे लक्ष हे जातच आणि स्वामी त्याला प्रत्येक संकटातून वाचवतात। म्हणजे जेव्हा घरातला एखादा व्यक्ती देखील, म्हणजे कोणी एखादा व्यक्ती जरी स्वामी सेवा करत असेल किंवा नामस्मरण करत असेल तर त्याचा पूर्ण कुटुंबाला फायदा होतो। घरातल्या कोणत्याही व्यक्तीवर संकट आलं तर स्वामी त्याच्यातून त्याला तारून नेतातच। आणि आता हे बघा म्हणजे कसं असतं की खूप जणांना वेळ नाही, खरंच वेळ नाही, ते त्यांच्या वर्किंगमध्ये खूप बिझी असतात। तर मग अशांनी काय करायचं, आणि स्वामी काही म्हणत नाही की तुम्ही 4 तास माझ्या समोर बसा, हा ग्रंथ वाचा, तो ग्रंथ वाचा। खरंच स्वामी असं काही म्हणत नाही आणि स्वामींना हे आवडत पण नाही। या उलट कसं असतं की स्वामी काय म्हणतात, तुला जे काम नेमून दिलेलं आहे, तू जे काम करत आहेस तर ते काम करताना तू माझं स्मरण कर, हे स्वामींना खूप आवडतं। आणि जेव्हा आपण एखादं काम करताना स्वामींचं स्मरण करतो तर त्या कामामध्ये तुम्हाला 100% यश मिळणारच। आणि आता आपल्याला बघा केंद्रात काय सांगतं आपल्याला की 11 माळी जप करा। तर ह्या 11 माळी कशासाठी, तर कसं असतं की त्याच्यातली पहिली माळ ही आपल्या मातासाठी असते, दुसरी माळ ही आपल्या पित्यासाठी असते, तिसरी माळ ही गुरुसाठी असते आणि बाकीच्या माळी ह्या षडरिपूंसाठी असतात। त्याच्यातली फक्त शेवटची माळ ही आपल्यासाठी असते, म्हणून आपल्याला 11 माळी जप करायला सांगतात। आणि हे म्हणजे हे बघा एखादा जो मंत्र आहे ना तर त्या मंत्राचं आपण विशिष्ट संख्येमध्ये जेव्हा आपण त्या मंत्राचं स्मरण करतो किंवा आपण विशिष्ट संख्येमध्ये त्या मंत्राचा जप करतो तर तेव्हा तो मंत्र हा सिद्ध होतो आणि त्या मंत्रामध्ये खूप ताकद येते। आणि जेव्हा असा मंत्राचं आपण त्याच्यानंतर स्मरण करतो ना तर त्या मंत्रामुळे आपले खूप कामं मार्गी लागतात, आपल्यावर येणारं प्रत्येक संकट हे दूर होतं। तर आजच्यासाठी एवढंच। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।